नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 6वीचा सामान्य विज्ञान विषयातील पाठ क्रमांक 12 साधी यंत्रे या पाठाचा अभ्यास करणार आहोत. आता मुलांनो, यंत्रे म्हणजे काय? तर आपण दैनंदिन जीवनामध्ये आपल्या काय होतं तर कमी वेळेत कमी श्रमाने आणि अधिक कामे व्हावीत म्हणून आपण कितीतरी साधने वापरतो की नाही. मग त्या साधनांना काय म्हणतात तर यंत्र असे म्हणतात. मग काही यंत्र असतात ती कशी असते त्यांची रचना तर साधी आणि सोपी असते आणि त्या यंत्रांमध्ये 1 ते 2 भागच असतात. मग अशा यंत्रांना काय म्हणतात तर साधी यंत्रे असे म्हणतात. आपण ह्या भागामध्ये आपण जो पाठ आहे आपला साधी यंत्रे या पाठामध्ये आपण काय पाहणार आहोत तर साधी अशी कुठली साधी यंत्रे आहेत आणि त्यांची माहिती आपण पाहणार आहोत आणि यंत्रांची निगा कशी राखली जाते याविषयी आपण माहिती घेणार आहोत. तर साधी यंत्र कुठली आहेत जसे की उतरण, पाचर, कप्पी, चाक आणि आस, तरफ इत्यादी साधे यंत्रांबद्दल आपण माहिती ह्या पाठामध्ये घेणार आहोत. आपण आजच्या भागामध्ये काय करणार आहोत माहितीये कसला अभ्यास करणार आहोत तर साधी यंत्र, उतरण आणि पाचर ह्या 2 यंत्रांविषयी आपण आजच्या भागामध्ये माहिती घेणार आहोत. मुलांनो, तुम्हाला ही म्हण माहिती आहे का की शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असते. म्हणून खाली काही जी चित्र दिलेली आहे दिसत आहेत का तुम्हाला तर खालील म्हणजे काही चित्रांमध्ये काही कामे युक्तीने पूर्ण करण्यासाठी एक ठराविक साधन वापरलेलं आहे. काय तर ठराविक साधन वापरलेले आहेत. तर ती कोणती साधनं आहेत आणि त्यांचा उपयोग काय ते तुम्ही मला सांगणार आहात. तर मला सांगा हे कोणतं साधन आहे. पहिलं जे तुम्हाला दिसतंय चित्र ते कुठलं साधन आहे तर ती सुई आहे. काय आहे सुई. दुसरं काय आहे तर ओपनर आहे. तिसरं काय आहे तर वजन उचलण्यासाठीचं साधन आहे आणि हे काय आहे लाकूड तोडण्यासाठी साधन आहे. मग लाकूड तोडण्याचं साधन म्हणजे कुठलं तर कुऱ्हाड. कुऱ्हाड कशासाठी उपयोगी येते तर आपल्याला लाकूड तोडण्यासाठी त्याचा उपयोग होतो. सुईचा उपयोग कशासाठी होतो तर सुईचा उपयोग आपल्याला कपडे शिवण्यासाठी होतो. माहितीये ना आपले किंवा बटन निघालेलं असेल तर आई तुमची काय करते सुईने ते शिवते की नाही. आणि आपण कोल्ड ड्रिंक्सचं आपण झाकण कशाने उघडतो तर ओपनरने उघडतो. वजन आपण कशाने म्हणजे हे वजनासाठी आपण उचलण्यासाठी वगैरे कप्पीचा आपण किंवा पुल्लीचा वापर करतो. म्हणजे ह्या साधनांचा आपण वेगवेगळ्या पद्धतीने रोजच्या म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये आपण वापर करतो. मग साधी यंत्र म्हणजे काय. साधी यंत्र म्हणजे काय तर ज्या यंत्रामध्ये 1-2 भाग आहेत आणि त्यांची रचना कशी आहे तर साधी सोपी आहे त्यांना काय म्हणतात साधी यंत्रे असे म्हणतात. ही यंत्र मुलांना सहज हाताळता येतात माहिती आहेत ना. कारण तुम्ही सुद्धा हाताळू शकतात ना ही यंत्र. मग ती बिघडण्याची किंवा खराब होण्याची शक्यता सुद्धा फार कमी असते. आता मला तुम्ही सांगा तुम्हाला साधी यंत्र समजलेले आहेत. आता तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये किंवा रोज घरी कुठली साधी यंत्र वापरता का त्यांची मला नावं सांगा. तर तुम्ही वापरता की नाही. सिझर वापरता. कैची पण हे काय आहे एक साधं यंत्र आहे. हातोडी, पक्कड, अजून काय तर नेल कटर, स्क्रू ड्रायव्हर हे सगळी ही काय आहेत साधी यंत्र आहेत आणि तुम्ही त्याचा वापर रोजच्या जीवनामध्ये करतात. आणि ती यंत्र साधी आहे त्यांची रचना पण एकदम साधी सोपी आहे. बिघडत सुद्धा नाहीत म्हणून आपण ती रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आपण आपले श्रम आपला वेळ म्हणजे वाचवण्यासाठी आपण त्यांचा उपयोग करतो. मुलांनो, आता मला सांगा की समोर स्क्रीनवर तुम्हाला काही अजून म्हणजे चित्र दिसत आहेत. कसली चित्र दिसत आहेत तर ही सुद्धा यंत्रच आहेत आणि ती यंत्र तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये वापरत आहातच. मग सांगा बरं काय काय आहे तिथे स्क्रीनवर काय दिसतंय तर मिक्सर दिसतोय व शिलाई मशीन दिसते, स्कूटी दिसते आणि बायसिकल दिसते. मग ही यंत्र तुम्ही वापरता की नाही. आपण तर वापरतोच आपल्या जीवनामध्ये. आपल्याला स्कूटीची तर गरज असते आपल्याला प्रवास करण्यासाठी. आपण म्हणजे कुठेही आपल्याला वेळेत जायचं आहे वेळ वाचवायचा आहे तर आपण स्कूटी घेऊन जातो. सायकल सुद्धा आपल्याला प्रवासासाठी वापरतो. मिक्सर आपल्याला आई तर किचनमध्ये मिक्सरमध्ये वेगवेगळे चटण्या बनवते वाटण्यासाठी आपल्याला मिक्सरचा वापर करते की नाही. आणि किंवा आपले खाद्यपदार्थ बारीक करण्यासाठी आपण मिक्सरचा वापर करतो. पुन्हा शिलाई मशीनचा वापर आपण कशासाठी करतो तर कपडे शिवण्यासाठी करतो की नाही. मग ह्या यंत्रांचा सुद्धा आपण वापर करतो. परंतु ही यंत्र आहेत
ही यंत्र आपण साधी यंत्रांसारखी नसतात, कारण ह्या यंत्रांमध्ये काय असतात, तर ह्या यंत्रांमध्ये अनेक भाग असतात. काय अनेक भाग असतात. एक काम पूर्ण करण्यासाठी त्यात अनेक प्रक्रिया होत असतात. काय एक काम पूर्ण करण्यासाठी त्यात अनेक प्रक्रिया होत असतात. यासाठी या यंत्रांमध्ये अनेक भाग जोडलेले असतात, म्हणून त्यांना गुंतागुंतीची यंत्रे म्हणतात. काय तर या यंत्रांमध्ये अनेक भाग जोडलेले असतात, त्यामुळे काय म्हणतात, त्यांना गुंतागुंतीची यंत्रे असे म्हणतात. यांची रचना क्लिष्ट असते. या यंत्रांमध्ये जोडलेले काही भाग हे साध्या यंत्रांपैकीच असतात. भाग असतात ते साध्या यंत्रांपैकीच असतात, परंतु त्यांची रचना कशी असते, क्लिष्ट असते, आणि म्हणून यांना काय म्हणतात, तर गुंतागुंतीची यंत्रे म्हणतात. पण आपण त्यांचा वापर दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला फार होतो. आपला वेळ वाचवण्यासाठी, आपल्याला श्रम वाचवण्यासाठी आपण त्यांचा वापर करत असतो. पण आणि तुम्हाला सांगते उदाहरणार्थ, म्हणजे ह्या यंत्रांचं म्हणजे प्रक्रिया, एक काम पूर्ण करण्यासाठी त्यात अनेक प्रक्रिया होत असतात. आता बघा, आपल्याला स्कूटी चालू करायची असेल तर प्रत्येक वेळेला आपल्याला चावी लावायची लागते. त्याची जी चाकं असतात ती कार्यक्षम असावी लागतात. जेव्हा आपल्याला गाडी थांबवायची असते तेव्हा आपल्याला ब्रेक लावायचा असतो. म्हणजे हे अनेक कार्य करण्यासाठी म्हणजे अनेक कार्य त्याच्यामध्ये होतात. त्याच्यामुळे अनेक प्रक्रिया होत असतात. अनेक कार्य होण्यासाठी अनेक प्रक्रिया कराव्या लागतात. आता म्हणून आपण म्हणजे प्रत्येक आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये आपल्या कामाच्या स्वरूपानुसार आपल्या श्रम किंवा आपल्या वेळ ह्याचा विचार करून आपण साधी किंवा गुंतागुंतीची यंत्रे ही वापरत असतो. मग तुम्हाला कळलं का साधी यंत्र आणि गुंतागुंतीची यंत्र म्हणजे काय? कळलं? तर आता आपण गुंतागुंतीचे यंत्र म्हणजे काय ते पाहिलं आणि साधी यंत्र पण पाहिलं. मग आता आपल्याला ह्या म्हणजे ह्या पाठामध्ये आपल्याला साध्या यंत्रांची माहिती म्हणजे साध्या यंत्रांबद्दलच आपल्याला साध्या यंत्रांचा अभ्यास करायचा आहे. मग आपण आता उतरण हे एक साधं यंत्र आहे. म्हणजे उतरण म्हणजे काय ते आपण आता पाहूयात. तुम्हाला मुलांना स्क्रीनवर ही 2 मुलं दिसत आहेत. कुठली 2 मुलं आहेत. म्हणजे पहिल्या चित्रातला मुलगा आहे तो काय करतोय, म्हणजे ती दोन्ही मुलं काय करतायत, तर एक त्यांना वजनदार पिंप आहे, त्यांच्याकडे एक पिंप आहे वजनदार. ते त्यांना कुठे चढवायचं आहे, ट्रक मध्ये चढवायचं आहे. मग पहिल्या चित्रातल्या मुलांनी अ नावाची फळी त्याने निवडलेली आहे आणि दुसऱ्या चित्रातल्या मुलाने काय केलेली आहे, ब नावाची फळी त्याने निवडलेली आहे. मग आता मला सांगा तुम्ही, ती ह्या म्हणजे दोन्ही या चित्रामध्ये जी मुलं आहेत त्या मुलांना वजन चढवण्यासाठी कोणाला हलकं वाटलं असेल, वजन चढवताना कोणाला हलकं वाटलं असेल, कुठल्या मुलाला हलकं वाटलं असेल, तर म्हणजे पहिल्या चित्रातल्या मुलाला वजन चढवणं म्हणजे हलकं वाटलं असेल. कारण कारण त्याची ती फळी आहे पहा, त्याची फळी कशी आहे, त्याच्या फळी लांब आहे आणि त्याचा म्हणजे चढाव आहे तो सुद्धा कसा आहे, त्याच्या फळीचा चढाव कसा आहे, कमी आहे. काय आहे, चढाव कमी आहे. त्यामुळे त्याला वजन चढवताना म्हणजे पिंपाचं वजन चढवताना त्याला हलकं वाटलं असेल. आणि जो तो दुसऱ्या आकृतीतला मुलगा आहे त्याला वजन चढवताना काय झालं असेल, जड वाटलंय. कारण त्याचा ती लांबी आहे, फळीची लांबी आहे ती कशी आहे, कमी आहे. आणि त्याचा चढाव कसा आहे, त्याचा चढाव जास्त आहे. कळलं? म्हणजे काय, तर वजन उचलण्यासाठी तिरपी टेकवलेली फळी वापरली तर आपल्याला कमी वजन पेलावे लागते. कळलं? आणि वजन चढवणे हलके वाटते. अशा फळीला काय म्हणतात, उतरण म्हणतात. म्हणून पहिल्या आकृतीतल्या मुलाची फळीची कशी आहे, लांबी पण जास्त आहे आणि काय आहे, त्याला म्हणजे तिरपी टेकवलेली फळी आहे, म्हणून त्याला वजन म्हणजे चढवणं हलकं वाटलं. उतरणीचा जेवढा म्हणजे त्याला काय म्हणतात, उतरण म्हणतात. आता उतरणीचा चढाव जितका कमी असतो तितके वजन कमी जाणवते. ती उतरण लांबीला जास्त असते. कळलं? आता उतरणीचा चढाव जितका जास्त असतो तितकीच तिची लांबी कमी असते, परंतु आपल्याला अधिक वजन पेलावे लागते. म्हणून दुसऱ्या चित्रातील मुलाला काय झालं, त्याला वजन चढवण्यासाठी म्हणजे त्याला जड वाटलं वजन चढवताना. कारण त्याचा चढाव कसा आहे, हा जास्त आहे आणि त्याच्या चढाव जास्त आहे, मग त्याची लांबी कमी आहे, परंतु त्याला वजन जास्त पेलावं लागलं. मग आता तुम्हाला उतरण म्हणजे काय ते समजलं असेल. उतरण म्हणजे काय, तर वजन उचलण्यासाठी तिरपी टेकवलेली फळी वापरली
तर आपल्याला कमी वजन पेलवावे लागते आणि वजन चढवणे हलके वाटते. अशा फळीला काय म्हणतात? तर उतरण म्हणतात. मग आता मला तुम्ही एखादं उदाहरण सांगा बरं उतरणीचं कोणतं? तर तुम्ही बागेत जाता की नाही, मग तेव्हा तिथे घसरगुंडी खेळता ना, मग घसरगुंडी हे सुद्धा काय आहे? एक प्रकारची उतरणच आहे. पुन्हा डोंगरावरच्या ज्या आपल्या नागमोडी वळणं असतात ते सुद्धा काय आहे? हे सुद्धा एक उतरणच आहे. तर स्क्रू पाहिलात का आपण? तर कधी म्हणजे स्क्रू, तो आटेवाला जो स्क्रू असतो ते सुद्धा एक उतरणच आहे. कळलं? मग ते कसं म्हणजे ती उतरण कशी आहे ते आपण पाहूयात आता. तर आपल्याला त्याच्यासाठी काय करावं लागेल? तर आपल्याला ना एक कागद घ्यायचा आहे. काय कागद घ्यायचा? एक त्रिकोणी कागद घ्यायचा आहे आणि मग तो त्रिकोणी कागदाला ज्या तिन्ही कडांना नावं द्यायची आहेत, अ ब क. काय? अ ब आणि क. आणि आता ह्या त्रिकोणाची अ आणि क ह्या ज्या दोन म्हणजे कडा आहेत त्यांना एक रेषा मारायची, ती जोडायची आहेत. अ आणि क ही एक रेघ मारून लाल रेघ मारा आणि ती जोडा. कळलं? आणि मग तो जो कागद आहे तो पेन्सिलला गुंडाळा. काय करा? पेन्सिलला गुंडाळायचा. मग आता काय दिसतंय आपल्याला? तर आपण जी अ क ही जी रेषा काढली होती त्या त्रिकोणाची, कळलं? ती आपल्याला त्या त्रिकोणाची काय उतरण दाखवते. अ क ही रेषा त्रिकोणाची काय दाखवतेय? उतरण दाखवते. आणि आपण पेन्सिलला लावलेला जो कागद होता, कागद लावलेला ना आपण, तो गुंडाळलेला, पेन्सिलला लावलेला कागद गुंडाळलेला, मग तेव्हा ती बाजू अ क ही बाजू गुंडाळली होती ना आपण, मग ती कशी दिसते? अ पासून क पर्यंत उतरताना दिसते. म्हणजेच काय? तर अशाच प्रकारचे आटे आपल्या स्क्रूवर केलेले असतात. स्क्रू बघितलेला असेल ना तुम्ही, मग त्याच्यावर आटेही कसे असतात? अशाच प्रकारचे आटे असतात. म्हणून जेव्हा आपण लाकडामध्ये जेव्हा स्क्रू बसवला जातो, जसा जणू की तो उतरणीवरून खाली खाली जात असतो. म्हणून जेव्हा आपलं एखादा खिळा ठोकण्यापेक्षा म्हणजे जेव्हा खिळा टोकायला जेवढं म्हणजे जोर लागतं त्याच्यापेक्षा कमी जोर आपल्याला म्हणजे स्क्रू बसवायला लागतो. मग स्क्रू हे काय आहे? तर स्क्रू हे एक लोखंडाच्या पट्टीची गुंडाळलेली उतरणच आहे. काय? लोखंडाच्या पट्टीची गुंडाळलेली उतरणच आहे. आता तुम्हाला माहिती आहे का, आपल्या ज्या डोंगरावरचा जो घाटाचा रस्ता असतो तो सुद्धा डोंगराभोवती काय असते? गुंडाळलेली उतरणच आहे. काय? तर डोंगराभोवती गुंडाळलेली उतरणच आहे. मग त्याच्यामुळे आपण ती जड वाहने घेऊन जातो, उतरतो, हे शक्य होतं तशी उतरण असल्यामुळे. कळलं? आता मला एक प्रश्न सांगा, मी प्रश्न विचारते, तुम्ही मला त्याचं उत्तर द्या. आता आपल्याला समजा एखाद्या डोंगर माथ्यावर चढायचंय. कुठे? डोंगर माथ्यावर चढायचं आहे. तर मग आपण कुठला मार्ग, म्हणजे जर आपण पाऊल वाटेने गेलो तर आपले वेळ म्हणजे वाचवू शकू, म्हणजे आपल्याला श्रम वाचवू शकू जास्त, की आपण रस्त्याने गेलो तर, म्हणजे ह्या दोनपैकी दोन मार्ग आहेत. एक तर पाऊल वाटेने जाऊ शकतो किंवा एक तर रस्त्याने जाऊ शकतो. मग ह्या दोन मार्गांपैकी कुठल्या मार्गाने आपण जर गेलो तर आपले वेळ वाचेल, आपले श्रम वाचतील? सांगा बरं. तर आपण रस्त्याने गेलो तर आपले श्रम वाचणार, पण पाऊल वाटेने गेलो तर काय? सगळे खाच, खळगे, दगड, त्यामुळे आपण जास्त दमणार आणि मग आपण उशिरा पोहोचणार आणि आपल्याला वेळ लागेल आणि आपल्याला दम लागेल. आणि तेच जर आपण रस्त्याने गेलो तर आपण सहज जाऊ शकतो, आणि आपण गाडीचा पण वापर करून जाऊ शकतो आणि आपण लवकर पोहोचू शकतो आणि आपण थकणार सुद्धा नाही. मग उतरण तुम्हाला कळलं का? स्क्रू सुद्धा हे एक उतरणच आहे आणि घाटाचा रस्ता सुद्धा हे एक सुद्धा काय आहे? उतरणच आहे. आता तुम्हाला म्हणजे एक आर्किमिडीज स्क्रू, हे जो दाखवलेला आहे स्क्रीनवर, त्याला काय म्हणतात? तर आर्किमिडीज स्क्रू. हे काय आहे? हे आता ग्रीक वैज्ञानिक आर्किमिडीज यांनी शेजारील चित्रात दिसणाऱ्या यंत्राचा शोध लावलेला आहे. आर्किमिडीज स्क्रू हे काय आहे? यंत्र आहे. आणि कोणी शोध लावलेला आहे त्याचा? तर ग्रीक वैज्ञानिक आर्किमिडीज यांनी शेजारील चित्रात दिसणाऱ्या यंत्राचा शोध लावला आहे. म्हणून हे यंत्र आर्किमिडीज स्क्रू असे ओळखले जाते. तर ह्या यंत्राचं काम काय आहे? तर मोठ्या जहाजाच्या आतून पाणी काढण्यासाठी यांनी आतून दांडा बसवलेल्या एका गोलाकार नळीचा वापर केला आणि ती नळी 45 डिग्री कोनात पाण्यात ठेवून दांडा सपाट पृष्ठभागावर येईल असे ठेवले. जेव्हा दांडा फिरवतात तेव्हा पाणी वर चढू लागते.
काय जेव्हा दांडा तो फिरवतात तेव्हा काय होतं, पाणी वर चढू लागते, असे त्याचं कार्य आहे आर्किमिडीज स्क्रूचे. मुलांनो, आता आपण उतरणविषयी आपण माहिती घेतली. उतरण म्हणजे काय काय तर उतरण, घसरगुंडी ही सुद्धा एक उतरण आहे. डोंगर माथ्यावरची म्हणजे ज्या रस्ता आहेत, वाटा आहेत, त्या सुद्धा काय आहेत, नागमोडी वळणं आहेत, ती सुद्धा एक उतरणीच आहेत. स्क्रू ही सुद्धा एक उतरणच आहे. मग आता आपण दुसरं साधं यंत्र पाहूया, पाचर. तर पाचर म्हणजे काय, जेव्हा दोन उतरणी जोडल्या की एक धारदार अवजार तयार होते, त्याला काय म्हणतात, पाचर म्हणतात. तुम्ही कधी लाकडं तोडण्यासाठी म्हणजे जेव्हा तुम्ही लाकडं कोणतरी तोडत असता आपल्या घरी, आपल्याला जळण्यासाठी लाकडं हवी असतात, मग ते कशाने तोडतात, तर कुऱ्हाडीनेच होतात. मग कुऱ्हाड सुद्धा ही एक प्रकारचं पाचरच आहे. पाचराचा उपयोग कशासाठी होतो, तर एखाद्या वस्तूचे दोन तुकडे करण्यासाठी. म्हणजे आपण लाकडं कशी तोडतो, लाकडाचे दोन तुकडे करण्यासाठी आपण कुऱ्हाडीचा वापर करतो ना, म्हणजेच. तर पाचराचा उपयोग कशासाठी होतो, तर एखाद्या वस्तूचे दोन तुकडे करण्यासाठी किंवा चिकटलेल्या वस्तू वेगळ्या करण्यासाठी होतो. उदाहरणार्थ कुऱ्हाड, सुरी, पटाशी, सुई आणि खिळा हे सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे, हे सुद्धा काय आहेत, तर वेगवेगळ्या प्रकारचे पाचरच आहेत. तुम्हाला माहिती आहे आपल्याला सुई कशासाठी वापरतो आपण, तर कपडे शिवण्यासाठी. आणि सुरी कशासाठी वापरतो, तर आपल्या फळं कापण्यासाठी, भाज्या कापण्यासाठी. तर मग सुरीची आणि त्या सुरीची किंवा याची सुईची धार बोथट झाली तर आपल्या ती सुई असते ती कपड्यामध्ये शिरते का, तर नाही शिरत. आणि मग धार नसेल तर काय होतं, आपल्याला फळं वगैरे सुरीने सुद्धा कापता येत नाही. मग असं का होतं, त्यांची धार का जाते, कारण का, तर हे जे सुई हे कशाने बनलेले आहेत, धातूने बनलेले आहेत. आणि मग त्या घर्षणामुळे काय होतं, त्यांच्या सतत घर्षण होत असतं ना, त्याच्यामुळे काय होतं, त्यांचे धार ही काय होते, बोथट होते. आणि मग ती कपड्यामध्ये सुद्धा शिरत नाही आणि आपल्याला आपण फळं किंवा भाजी आपल्या सुरीने कापली जात नाही. कळलं. तर आज आपण काय शिकलो मुलांनो, तर आज आपण साधी यंत्र म्हणजे काय, की जी यंत्र म्हणजे आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये कमी वेळाने, कमी श्रमाने आपल्याला अधिक काम व्हावेत म्हणून आपण जे काही साधनं वापरतो, कमी म्हणजे वेळेसाठी आणि जास्त काम व्हावे किंवा अधिक कामासाठी किंवा कमी श्रम व्हावे म्हणून आपण जे यंत्र वापरतो त्यांना काय म्हणतात, आपण यंत्रे म्हणतो, साधने वापरतो त्यांना. आणि मग साधी यंत्र म्हणजे काय, की काही यंत्र त्यांची रचना कशी असते, साधी सरळ सोपी असते. त्यांचे काय ते यंत्र एक दोन भागानेच बनलेली असतात, ती जास्त बिघडत नाहीत, त्यांना काय म्हणतो आपण, साधी यंत्रे म्हणतो. आणि गुंतागुंतीची यंत्रे म्हणजे काय, तर जी यंत्रांमध्ये अनेक भाग असतात आणि त्यांची रचना क्लिष्ट असते, त्यांना काय म्हणतो आपण, तर गुंतागुंतीची यंत्र असे म्हणतो. तर आता साधी यंत्र आपण कुठलं पाहिलं, तर उतरण आणि पाचर. आता उतरण म्हणजे उतरणीचं काय असा, उतरण घसरगुंडी, स्क्रू ही काय आहे, ते उतरणच आहेत. आणि दुसरं काय आहे, तर नागमोडी रस्त्यावर म्हणजे डोंगरावरच्या ज्या घाटावरच्या ज्या नागमोडी रस्ते आहेत ते सुद्धा एक उतरणच असतात. आणि पाचर कुऱ्हाड, सुई, आपली सुरी हे सुद्धा पाचर प्रकारातलेच यंत्र आहेत. आणि त्याचा उपयोग कशासाठी होतो, तर वस्तू तोडण्यासाठी, दोन वस्तू वेगवेगळ्या करण्यासाठी, एका वस्तूचे दोन भाग करण्यासाठी आपल्याला पाचर या यंत्राचा वापर होतो. आपण पुढच्या भागामध्ये तरफ म्हणजे काय, तरफ आणि हे पुल्ली म्हणजे काय ह्याचा आपण अभ्यास करणार आहोत. धन्यवाद.